यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावी लागू नये, विश्वासार्हता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे, ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवता येईल। या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला। त्याच्यामधलं परिच्छेद 1B 1A 1B हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहे। 1B मध्ये सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे काय। लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय। विधिमंडळ पक्ष आणि दुसरी 1C मध्ये व्याख्या केलेली आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय। ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची। सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो। विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे 5 वर्षाचं असते, कारण की 5 वर्षानंतर ते लोक बदलतील, काही जण पुन्हा निवडून येतील, पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल। त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही। जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे। आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे, त्यांच्या सहीने रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल। विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे राजकीय मूळ राजकीय पक्षाला आहे, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला आहे। एवढं ते सोपं आहे। आता या दोन व्याख्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की अस्थायी स्वरूपाची जी व्यवस्था आहे ती विधिमंडळ पक्ष आहे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले जे लोक आहेत ते या अस्थायी स्वरूपाच्या 5 वर्षाचं आयुष्य असलेल्या विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते। काही जण अर्थात त्याचे राजकीय पक्षाचे सुद्धा सदस्य असतील, पण ते विधिमंडळ पक्ष म्हणून तेवढंच महत्त्व आहे जेवढं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। याच्यामध्ये आणखी पुढचा भाग आहे तो आहे 21A आणि 21B।